नमस्कार मित्रांनो, अलीकडेच गारफील्ड हा पिक्चर बघितला. तुफान कॉमेडी पिक्चर आहे, ॲनिमेशन मूवी आहे, हॉलिवूड पट आहे आणि तरी सुद्धा मी नेहमीप्रमाणे तो हिंदी डब पाहिला. याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेला एक विनोदी कलाकार वरुण शर्मा, वरुण धवन नाही, वरुण शर्मा यांनी गारफील्डला आवाज दिलेला आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी ज्यांना गारफील्ड म्हणजे कोण हे माहीत नाही, तर गारफील्ड हे खूप मोठं प्रसिद्ध असं कार्टून कॅरेक्टर आहे. आतापर्यंत गारफील्डचे कार्टून्स इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्ष प्रसिद्ध होत आलेले आहेत आणि हा गारफील्ड अतिशय ॲटिट्यूडवाला, विटी, थंड डोक्याचा आणि सुस्त अशा पद्धतीचा आहे. तर त्याच्या त्या मिश्किल स्वभावाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वरुण शर्माचा त्याला दिला गेलेला आवाज, ते कास्टिंगच मुळात अत्यंत परफेक्ट झालेलं आहे. आणि तो पिक्चर बघण्यापूर्वी त्याचा ट्रेलर बघूनच हे लक्षात आलं होतं की हे कास्टिंग एकदम बेस्ट झालेलं आहे आणि पिक्चर धमाल असणार. त्यामुळे मी जाणीवपूर्वक हिंदी डब असलेला हा पिक्चर बघितला आणि काय सांगायचं मित्रांनो, 2 तास म्हणजे तुफान 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 कॉमेडी. एकतर ॲनिमेशन खूप छान झालेलं आहे, स्टोरी लाईन परफेक्ट आहे. मित्रांनो, लाईव्ह ॲक्शन पिक्चर असो किंवा ॲनिमेटेड पिक्चर असो, त्याची जर का कथा बेस्ट असेल तर बाकी सगळं छान होऊन जातं. गारफील्डच्या बाबतीत हेच आहे. कथेवरती खूप चांगला काय म्हणूया एफर्ट्स घेतलेले आहेत. हे त्या मूवी बघताना आपल्याला लक्षात येतं. सगळ्याच कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने आवाज दिलेला आहे आपल्या भारतातल्या डबिंग आर्टिस्टनी आणि वरुण शर्मानी तर कमाल केलेली आहे. म्हणजे तो पिक्चर कुठल्याही अँगलनी म्हणजे इंग्लिश पिक्चर वाटतच नाही, इतका तो आपण देसी करून टाकलेला आहे. आणि कुठंही त्यामध्ये ती जी ओरिजिनल इंग्लिश मूवीमधली जी काही मजा असेल ती मजा हिरावून नाही घेतलेली. तर तुम्ही कम्प्लिटली हा एक ओरिजिनल हिंदी मूवी आहे असं समजून जर तो पिक्चर बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की हे किती अवघड आहे. म्हणजे ज्यांनी ते ट्रान्सलेशन केलं त्यांना सुद्धा खूप मार्क द्यायला पाहिजेत आणि ज्यांनी त्या ट्रान्सलेशननुसार ते शब्द, ते संवाद यांचा वापर करून डबिंग केलं, अशा त्या डबिंग आर्टिस्टना सुद्धा आपण न्याय द्यायला पाहिजे. त्यांना सुद्धा भरपूर म्हणजे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. तर एकंदरीत कथा इतकी सुंदर आहे. वडील आणि मुलगा यांच्या नात्याच्या वरची आहे. आता वडील आणि मुलगा यांच्या नातं याच्या संदर्भातला एक पिक्चर आहे. म्हणजे अतिशय कंटाळवाणा असेल, अतिशय रडारडवाला असेल, मेलोड्रॅमॅटिक असेल असं आपल्याला वाटतं. पण एक लक्षात घ्या, हा पिक्चर गारफील्डवरचा आहे. त्याच्यामध्ये किंचित सुद्धा मेलोड्रामा असण्याची सुतराम शक्यता नाही, याची हमी बाळगा. ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. त्याच्यामुळे गारफील्ड हा पिक्चर या यंदाच्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जरूर बघा. आणि सगळ्या पालकांना विनंती की हा पिक्चर, हिंदी डबवाला पिक्चर तुमच्या मुलामुलींना जरूर दाखवायला पाहिजे तुम्ही. म्हणजे खरंच एक वडील आणि मुलं यांच्यातलं जे नातं आहे, कदाचित आजकाल दुरावा निर्माण व्हायला लागलेला आहे, नाही असं नाही. प्रत्येक जण जेव्हा असं आता हॉटेलिंगचं कल्चर वाढलेलं आहे भारतामध्ये, तर तुम्हाला सुद्धा हा अनुभव येत असेल की जेव्हा सगळेजण हॉटेलला जातात फॅमिलीतले, प्रत्येकाच्याकडे आपापला मोबाईल असतो. ते 3-4 जे कोणी असतात घरातले, प्रत्येक जण आपला टाकटूक करत असतो. त्याच्यामुळे अंतर तर वाढतं आहेच आहे. बाप लेकामधलं अंतर अगदीच वाढतंय आणि गारफील्ड बघा, कदाचित ते अंतर कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या मूवीला मी 4 स्टार्स डेफिनेटली देणार. आणि लेट्स सी, एका वेगळ्या पिक्चर सोबत, एका छानशा, आणि मला असं वाटतं की आता पुढचा रिव्ह्यू कदाचित मी फ्युरिओसावरती करीन. कारण फ्युरिओसा हा एक लॉंग अवेटेड मूवी हॉलिवूडचाच आहे आणि पोस्ट अपोकॅलिप्टिक वर्ल्डच्या वरचा आहे. म्हणजे विनाशकालाच्या नंतरच्या कालखंडावरती बेतलेला असा अतिशय फ्युचरिस्टिक असा तो मूवी आहे फ्युरिओसा. त्याचा ट्रेलर तुम्ही बघितला असेलच, पण त्या मूवीच्या वरचा रिव्ह्यू मी घेऊन येईन लवकरच. सो तोपर्यंत बघत राहा सेंटर स्पॉट. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.